जुन्नर आंबेगाव शिरोळ बिबट समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, मताचं काय, आता बिबट आहेतच आहेत ना. अच्छा, हल्ले होतातच आहे. आता इथं याला जांबूतला झालाय, पिंपरखेडला झालाय. आपल्या इथं शाळेतून येतात जातात पोरं, यांनाही खूप त्रास आहे. आता याच्या पाठीमागं आपल्या मंगरुळमध्ये हल्ला झालेला होता, शेजारी रानमाळ्यातही झाला. कुत्र्यापेक्षा बिबट्यांची संख्या जास्त झाली, अशी परिस्थिती आहे. याच्यावर शासनाने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे ना. आज जे आमरण उपोषण प्रकाश लामखडे यांनी पुकारलेलं आहे, याबद्दल आपण काय भावना व्यक्त कराल? नाही, हा बिबट्याचा ज्वलंत प्रश्न आहे. त्यांनी जे आमरण उपोषण केले, त्याला आमच्या पारगाव ग्रामपंचायत असेल किंवा आसपासचा सगळा परिसर असेल, या सगळ्या परिसराच्या वतीने आमचा पाठिंबा आहे. आणि लोकांना माझी एकच विनंती, हा ज्वलंत प्रश्न आहे, त्यांनी त्या ठिकाणी ती दखल घेतलेली प्रकाश लामखडे यांनी. त्यामुळे सर्व लोकांनी त्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे. पाठिंबा याच्यासाठी दिला पाहिजे का आता आज दुसऱ्यावर झाले, उद्या आपल्यासुद्धा घरावर बितू शकतो, अशी परिस्थिती आहे बिबट्याची. बिबट हा विषय असा आहे का, तो मांजर जातीमध्ये येतो, त्याच्यामुळे एक बिबट्या कमीत कमी ना वर्षात 4 वेळा पिल्लं जन्माला घालतो. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटचं म्हणणं आहे का 2च हे येतं, 200 बिबटे असतील अख्ख्या तालुक्यात. कमीत कमी ना माझ्या हिशोबाने जुन्नरमध्ये निसते का, जुन्नर तालुक्यात 1000च्या पुढे असतील बिबटे. 1000त 500 तर मादे असेल का नाही. मग 4 हे दिलं 2000 वर्षातच तयार होतील, अशी परिस्थिती. अहो, त्या पिंपरखेडमध्ये एका रात्रीत 3 बिबटे पकडले, 8 दिवसात 8. म्हणजे अशी परिस्थिती. इतकी काही दिवसांनी लोकांना फिरता यायचं नाही रस्त्यावर, अशी इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल बिबट्यांची. रस्त्यावर बिबटे दिसतील आणि आता बिबट्यांना पिंजरे लावतात का, लोकांना पिंजरे लावावे लागतील. लोक पिंजऱ्यात आणि बिबट्या मोकाट, अशी परिस्थिती होईल आता. त्याच्यासाठी प्रकाश लामखडेंनी जे उपोषण करायचं ठरवलंय ना, त्याला आमचा पाठिंबा आहे. आणि त्याला सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे. काय होते, लोक फक्त हा आमचा आहे, पण त्याला सपोर्ट केला पाहिजे सगळ्या लोकांनी. हा प्रश्न आहे ना, निकालीच निघला पाहिजे. एकतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांची जी हद्द आहे, याला एकतर कंपाऊंड मारलं पाहिजे, याच्यात वाघ आणून टाकले पाहिजे त्यांची. मग आता लोक अनपुले सोडून देतात तिथं, त्यांचं कोण नाही खात, ते घालतील बिबट्यांना ना, काय प्रॉब्लेम आहे. मग आपल्याकडं हे, त्याच्यामुळे त्यांचा जो प्राणी आहे तो आपल्याकडे आला नाही पाहिजे. आणि शासनालाही बी विनंती आहे का शेड्यूल 1 मध्ये जो प्राणी आहे का नाही, तो कधी 1 मध्ये घेतला जातो का, त्याची हे कमी झाल्यावर, संख्या कमी झाल्यावर. आता त्याची संख्या खूप वाढलेली, त्याच्यामुळं असं काय नाही क्रायटेरिया. ज्या भागात वाढलाय तिथं त्याला 1 मध्ये घेता, 2 मध्ये घेता येऊ शकतो, शेड्यूल 2 मध्ये. अहो, तुम्ही गुगलवर जर पाहिलं ना, गुगलवर तो अमोल सातपुते होता का, त्यावेळेस गुगलवर जर पाहिलं ना, तर या जुन्नर वन विभागाला गोल्ड भेटलंय बिबट्यांची संख्या वाढवली म्हणून. मग इतकी शोकांतिक काय फॉरेस्ट डिपार्टमेंटची, पण यांना फोन केला तर इतकी नाहीत. हल्ला झाल्यावर 2 तासांनी येणार तिथे, इतकी भयानक परिस्थिती. धन्यवाद.